जनी भक्तज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे न योगे समाधान बाणे. श्रीराम. या श्लोकात समर्थाने सद्गुरू कोणत्या गुणांनी युक्त असतो ते सांगितले आहे. ज्याच्या योगाने, संगतीने, उपदेशाने, मार्गदर्शनाने भक्ताला समाधान मिळते आणि मिळालेले समाधान टिकून राहते, तो सद्गुरू होय. सद्गुरू हे भक्त ज्ञानी, विवेकी, वैराग्यसंपन्न, कृपाळू, मनस्वी, क्षमाशील वृत्तीचे, योगी, संप्रदायाचे संरक्षण करू शकणारे, दक्ष, विद्वान आणि चतुर असावे असे समर्थ स्पष्ट करतात. ही सांगितलेली सर्व लक्षणे समर्थ रामदास स्वामी यांना पूर्ण लागू होतात. नाशिकमधील वास्तव्यातच मोठी उपासना, तप करून समर्थांना प्रत्यक्ष भगवंतांचे दर्शन झाले आणि साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचा पुढील कार्यासाठी आदेश मिळाला. समर्थांच्या मनात श्रीराम भक्तीची पाळमुळं खोलवर रुजली होती आणि त्याचाच प्रसार पुढे त्यांनी आयुष्यभर केला, हे तुला माहीतच आहे ना. पुढे समर्थांनी 12 वर्षे भारत भ्रमण केले आणि त्यातच त्यांना लोकांनी सामर्थ्यशाली व्हावे, शक्तीचीही उपासना करावी हे जाणवलं. त्यामुळेच गाव तेथे मारुती हे सूत्र त्यांनी धरलं आणि महाराष्ट्राबाहेर काशी, वृंदावन, मथुरा, अयोध्या, तंजावर, रामेश्वर, तिरुपती इत्यादी ठिकाणी मारुतीची मंदिरे उभारली. याच भ्रमणकाळात समर्थ श्रीनगर येथे गेले असताना त्यांची व शिखांचे 6वे धर्मगुरू हरगोविंद यांची भेट झाली. तेव्हा समर्थांच्या लक्षात आलं की स्वतः हरगोविंद आपल्या कमरेला 2-3 तलवारी ठेवत असत. त्यांच्याबरोबर 1000 सैन्याची फौजही होती. त्यानंतर समर्थही आपल्याबरोबर तलवार बाळगू लागले. ही तलवार कुबडी किंवा गुप्तीमध्ये लपवून ठेवली जाई. तू कधी सज्जनगडावर गेली असलीस तर अशी गुप्ती आजही तिथे ठेवलेली आहे. म्हणजे त्या काळाला आवश्यक असणारी दक्षता समर्थांनी घेतलेली दिसते. पुढे आणखी खूप वेगवेगळ्या घटनांच्या वेळी समर्थांनी ही दक्षता किंवा सावधपणा घेण्याचा सल्ला किंवा तशी सूचना केलेली दिसते. पैकी एक आहे, अफजलखानाची स्वारी निघाली तेव्हा समर्थांनी सांकेतिक भाषेत शिवाजी महाराजांना एक गुप्त पत्र पाठवलं होतं, ते ऐक. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनू हे जाणोन, पुढील भविष्यार्थी मन रहा टोची नये, चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणली अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी. रजनी नाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, घालिताती येरझार लाविले भ्रमण जगदीशे. आदिमाया मूळ भवानी हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करुनी इष्टयोजना करावी. या काव्यातल्या प्रत्येक चरणाचे, ओळीचे पहिले अक्षर लिहून काढ बघूत. विजापूरचा सरदार निघाला आहे असा गुप्त संदेश तयार झाला ना. शेवटच्या 2 ओळीत एकांतात बसून विवेकपूर्ण योजना करावी अशी सूचना केली आहे. म्हणजे स्वतःजवळ संरक्षणासाठी तलवार बाळगली होतीच आणि नंतर छत्रपतींनाही सावध केलं होतं. प्रत्यक्ष महाराज अफजलखानाच्या भेटीला निघाले तेव्हाही समर्थांनी एक पत्र महाराजांना पाठवलं होतं. म्लेंच दुर्जन उदंड, बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे असं लिहून सावध दक्ष असावे असं समर्थ सुचवतात. नंतर अफजलखान वधानंतरही अभिनंदन करणारे पत्रही समर्थांनी महाराजांना पाठवले होते. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचे फारच लहान वयात निधन झाले आणि महाराष्ट्रातली तेव्हाची परिस्थिती बिघडू लागली. बाहेरचे शत्रू होतेच, पण अंतर्गत भांडणे असण्याचीही शक्यता होतीच. अशा परिस्थितीत संभाजीराजे गादीवर बसले. म्हणूनच संभाजीराजांनाही उपदेशपर पाठवलेल्या पत्रात समर्थ म्हणतात, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदाबी नसावे, तजवीजा करीत बसावे एकांतस्थळी. या पत्राच्या अगदी शेवटी समर्थांनी आपल्या वडिलांना सतत आठवावे, स्मरण करावे असे सांगितले आहे. समर्थ म्हणतात, शिवरायांचे आठवावे स्वरूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. म्हणजे इथे बघ, संभाजी महाराजांविषयी सुद्धा तितकीच तळमळ समर्थांना वाटत होती. म्हणूनच अतिशय आपुलकीने ते असं लिहितात. अशाच प्रकारचे पत्र समर्थांनी आपल्या 2 पुतण्यांनाही पाठवले होते. आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टींचे संतुलन कसे असावे
हे समर्थांनी त्यांना पत्रातून सांगितले आहे. शक्ती आणि युक्ती एकत्र कशी वापरावी, उत्तम अभ्यासाबरोबरच शरीरही ताकदवान हवे, त्यासाठी मैदानी खेळही खेळावेत, व्यायामही करावा आणि परमेश्वराची उपासनाही करावी असं समर्थ सांगतात. हे पत्र फक्त त्यांच्या पुतण्यांसाठीच आहे असं नाही. सकाळी उठून दात घासण्यापासून काय काय कर हेच समर्थ त्यात सांगतात. अक्षर कसे असावे, रोज थोडे तरी लिखाण करावे, आळस सोडून द्यावा, भल्यांची संगत धरावी, हे सगळ्याच विद्यार्थ्यांना उपयोगाचं आहे ना. म्हणजेच सर्वांविषयी संतांच्या सद्गुरूंच्या मनात कळवळा असतो तेच इथेही दिसते, बरोबर ना. सद्गुरूंपाशी गेल्याने पूर्ण समाधान होते ते हेच. जय जय रघुवीर समर्थ.